साथियों, आइए देखते हैं आज की कुछ ताजा तरीन खबरों की ओर बढ़ने से पहले एक नजर हेडलाइंस पर। विस्तार से भंडारा गोंदिया चुनाव अंतर्गत मोहाड़ी गांव की एक सभा में मुख्यमंत्री ने इन लोगों को संबोधित किया और नाना पटोले ने भंडारा गोंदिया की जनता के साथ विश्वासघात किया है, ऐसा आरोप भी लगाया। तर काल नालायक होते तर आज चांगले कसे झाले? मग कालच्या नालायकांना सोडून आलात आणि आज पुन्हा त्यांच्याकडे गेलात। हा राजीनामा लोकांकरता नाही, हा राजीनामा आपल्या स्वार्थाकरता आहे, आपल्या अहंकाराकरता आहे। पण मी त्याबद्दल जास्त बोलणार नाही। कोणाच्याही अहंकाराने या ठिकाणी कधीही मोठं होता येत नाही। परंतु मग दिला होता राजीनामा तर बंधू भगिनींनो, निवडणूक तर लढायला पाहिजे होती, हिम्मत तर करायला पाहिजे होती। का लढली नाही निवडणूक? आमच्या मधुभाऊला त्या ठिकाणी लढायला लावून दिलं। तर त्या मधुभाऊची अवस्था अशी आहे, आधे इधर जाओ आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ, एकही मागे नाही। त्याला वाटलं इकडनं नाना भाऊ दिसन, तिकडनं अजून आपले भाईजी दिसतील, न भाईजी न नाना भाऊ, मधुभाऊ आपला चालला एकटाच इकडून तिकडे। काय अवस्था करून टाकली बंधू भगिनींनो। त्यामुळे ही जी निवडणूक आहे ही भंडारा गोंदियाच्या लोकांवर लादलेली निवडणूक आहे। आज जे कोट्यावधी रुपये या निवडणुकीमुळे खर्च होत आहेत ते कदाचित या ठिकाणी भंडारा गोंदियाच्या विकासाकरता आपल्याला खर्च करता आले असते। ते पैसे आज निवडणुकीवर खर्च करण्याची वेळ ही या ठिकाणी आपल्यावर आली। आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करण्याकरता आलोय, या निवडणुकीमध्ये आपल्याला हे ठरवायचं आहे। शेवटी ही निवडणूक गल्लीची नाही आहे, ही दिल्लीची निवडणूक आहे। ही नगरपालिकेची निवडणूक नाही आहे, आमदारकीची निवडणूक नाही आहे, ही दिल्लीची निवडणूक आहे। आणि या निवडणुकीमध्ये आपल्याला हे ठरवायचं आहे की आपल्याला कोणाला निवडून द्यायचं। आपला प्रतिनिधी पांडवाच्या सैन्यात बसणारा असला पाहिजे की कौरवांच्या सैन्यात बसलेला असला पाहिजे, हा विचार करून निवडून द्यायची निवडणूक आहे। रामदास आठवले, इन्होंने कर्नाटक चुनाव के विषय पर अपनी प्रतिक्रिया व्यक्त की। कांग्रेस और डीजेडी इनकी कर्नाटक के हार के बाद इन पार्टियों की राजनीति अब खतरे में है, ऐसी टिप्पणी भी की है। कर्नाटकच्या प्रकरणामध्ये लोकशाही धोक्यात आलेली नाही आहे, तर काँग्रेस आणि जेडीएस धोक्यात आलेली आहे। कारण त्या दोघांची मेजॉरिटी जरी होत असली तरी कायद्याप्रमाणे नियमाप्रमाणे सिंगल लार्जेस्ट पार्टीला सुरुवातीला निमंत्रण देणं हा सुद्धा नियम आहे, हा सुद्धा कायदा आहे। आणि त्याप्रमाणे 104 जागा निवडून आणणाऱ्या भारतीय जनता पार्टीला गव्हर्नरनी सरकार बनवण्याची संधी दिलेली आहे। त्यांनी 15 दिवस दिले होते, पण आता त्यामध्ये 24 तासामध्येच आपण बहुमत सिद्ध करा हे कोर्टाने सांगितलेलं आहे। त्या कोर्टाचा आम्ही आदर करतो आणि आता आज 4 वाजता बहुमत सिद्ध करण्याच्या संबंधामधलं मतदान होणार आहे। नागपुर शहर के अंबाझरी तालाब के परिसर स्थित क्रेजी कैसल वाटर पार्क में पानी में डूबने की वजह से 2 युवकों की मौत हुई है। आने वाले चुनाव को ध्यान में रखते हुए प्रकाश आंबेडकर भी चुनावी होड़ में नजर आ रहे हैं। तो वही भाजपा सरकार चोरों की सरकार है, ऐसा आरोप भी भारी बहुजन महासंघ के अध्यक्ष प्रकाश आंबेडकर इन्होंने लगाया है। आज की खबरों में यही रुकते हैं। ताजा खबरों के लिए आप देखते रहिए MNS न्यूज। MNS लाइव न्यूज देखने के लिए प्ले स्टोर से MNS हिंदी ऐप डाउनलोड करें। नमस्कार।